क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा। अर्थात अवकाश, पाणी, अग्नी, आकाश आणि हवा या पंचमहाभूतांपासूनच सजीवाची निर्मिती होत असते। म्हणूनच प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाणी। माणसाच्या अस्तित्वाची सुरुवात पाण्यातूनच होते व शेवटही पाण्यातच होतो। माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत। त्या गरजाही पाण्याच्या माध्यमातूनच पूर्ण होत असतात। अन्न ही अतिप्राथमिक गरज आहे। या सर्वांसाठीही पाणी आवश्यक असते। त्याचप्रमाणे औषधे तयार करणे, औषधे देणे आणि मलनिस्सारण या सर्वांसाठीच पाण्याची गरज असते। एका माणसाची पिण्याच्या शुद्ध पाण्याची रोजची गरज साधारणतः 2 लिटर इतकी असते। म्हणजेच सोलापूरसारख्या 11 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची रोजच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लाखो लिटर इतकी आहे। या शहराला उजनी जलाशय, हिप्परगा तलाव, औज बंधारा येथून पाणी पुरवठा होतो। त्या पाण्यातूनच संपूर्ण शहराची तहान भागवली जाते। त्याचप्रमाणे अन्नधान्ये, फळे, भाजीपाला या पाण्यावरच पिकवले जातात। परंतु हा पाणी पुरवठा होत असताना त्यात साखर कारखान्यांमधून निघालेली मळी, औद्योगिक कारखान्यातून रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे। त्याचप्रमाणे विविध धार्मिक उत्सवांमध्ये निर्माल्य, मूर्त्या, अस्थी विसर्जित केल्या जातात। शहर आणि गावच्या गटारातील पाणीही यात सोडले जाते। आधुनिक शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते, कपडे धुणे, पाळीव जनावरांच्या अंघोळी या सर्वांमुळे हे पाणी सातत्याने दूषित होते आहे। आणि ही स्थिती केवळ सोलापूर शहराची नसून देशभरात थोड्याफार फरकाने हीच स्थिती दिसून येते। प्रदूषित पाण्याचे अनेक गंभीर परिणाम सजीवांवर होत आहेत। या प्रदूषित पाण्यात सेंद्रिय आणि आरोग्यवर्धक शेतीही होऊ शकत नाही। अनेक ठिकाणची ग्रामीण जनता नदी आणि नदीतून भूगर्भामध्ये जाणारे पाणी विहिरी आणि कूपनलिकांच्या माध्यमातून पिण्यासाठीही वापरते आहे। वाळू उपशाचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढल्याने पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरणही पुरेसे होत नाही। दुभती जनावरे अशा दूषित पाण्यात वाढलेला चारा खातात, त्यामुळे त्यांची गाभण क्षमताही कमी होते आणि त्यांचे दूधही दूषित होते। यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे खूप मोठ्या आर्थिक अडचणींचा सामनाही करीत आहेत। गर्भ आणि गर्भावस्थेतील माता यांच्यावर दूषित पाण्याचे होणारे परिणाम सांगत आहेत सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित गांधी। स्तनपानाच्या दरम्यान सुद्धा दुधामध्ये काही कॉन्टॅमिनेटन्स आता रिसर्चमध्ये आढळून आलेली आहेत। त्यामध्ये दुधामध्ये विशेषतः असं असते की जी काही कुठलीही केमिकल जी फॅट सोल्युबल असतात ती दुधामध्ये येऊ शकतात आणि ह्या केमिकल्समध्ये पेस्टिसाइड्स ही गोष्ट महत्त्वाची येते। काही ठिकाणी DDT किंवा DDT सारखी जी काही केमिकल्स असतात ह्या केमिकल्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या सोर्समध्ये आढळलेलं आहे की जे दुधामधून बाळाला जाऊ शकतं। याच्या व्यतिरिक्त बाकीची जी काही फॅट सोल्युबल ऑर्गॅनिक केमिकल्स असतात त्याचाही बाळाला त्रास होऊ शकतो। त्यामुळं नुसतं गरोदरपणातच नाही तर स्तनपानाच्या काळातसुद्धा स्वच्छ आणि चांगलं पाणी वापरणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये जास्त जनजागृती होण्याची गरज आहे। दुसरे एक पाण्याचं पोल्युशन होण्याची जो शक्यता असते ती विशेषतः मासे खाणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये किंवा फिश ज्यांचं स्टेपल डाएट असतं, मासे ज्या पाण्यामध्ये ते असतात त्या पाण्यातले जे पोल्युटंट्स असतात ती त्या माशांमध्ये राहू शकतात आणि अशा प्रकारच्या माशांचं सेवन करण्यामुळं ती पोल्युटंट्स आईच्या पोटात जाऊ शकतात। त्यामुळं गरोदरपणे अशा प्रकारचे पदार्थ खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं। डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींवर अनेक ठिकाणी संशोधने होत आहेत, परंतु
आज हा सर्व प्रवास मांडण्याचे मुख्य कारण मात्र फार गंभीर आहे. कारण प्रदूषित पाण्याचा प्रश्न केवळ मानवी जीवनावर परिणाम करत नसून आज तो त्याच्या अस्तित्वापर्यंतच येऊन पोहोचला आहे. त्याचा एक परिणाम म्हणून मुलींना 9 वर्षे अथवा त्याआधीच मासिक पाळी येण्यासारखे प्रकारही घडू लागले आहेत. त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या आईच्या दुधातूनही अर्भकाला संसर्ग होत असल्याचे संशोधनाअंती समोर येत आहे. या संदर्भात अनेक ठिकाणी संशोधने होत आहेत. सोलापूर विद्यापीठातील संशोधनाबद्दल माहिती देत आहेत सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे. त्याच्यामध्ये उजनी धरण जे आहे त्या उजनी धरणामध्ये जे पाणी येतं पुण्यामधून, त्या एकूण पाण्याचं जे पोल्युशन आहे ते वेगवेगळ्या सीझनमध्ये किती राहतं याविषयीचा तो अभ्यास आहे. आणि पहिला पायलट वर्क जे आहे पायलट स्टडी हा झालेला आहे. आणि काही प्रमाणात पाणी टेस्टिंगसाठी आपण केमिकल सायन्सच्या लॅबमध्ये आणि एन्व्हायरमेंटल सायन्सच्या लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये आपण ते जमा केलेलं आहे. त्यातून असं दिसतं की जे पाणी विशेषतः टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या अंतर्गत जे पाणी येतं किंवा केमिकल इंडस्ट्रीमधून जे पाणी त्या धरणामध्ये जमा होतं त्यातून अनेक परमनंट असे डिसीज विशेषतः स्त्रियांना ते होत आहेत. आणि त्याचबरोबर शुगर फॅक्टरीच्या अंतर्गत जे केमिकल वगैरे त्या पाण्यामध्ये मिसळलं जातं त्या केमिकलमधून सुद्धा स्त्रियांना किंवा लहान मुलांना असेल किंवा वृद्धांना असेल वेगवेगळे स्टमक डिसीज जे आहेत ते होत आहेत. मग त्यांना त्यांचं पोट खराब होणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे रोग जे आहेत ते होणे हे सुद्धा आपल्या त्या उजनी धरणाच्या पाण्यामुळं किंवा प्रदूषित पाण्यामुळं होत असल्याचं निष्कर्ष आम्हाला प्राथमिक स्तरावरती प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत आपण आईच्या दुधाला अमृताची उपमा देत आलो आहोत. परंतु जेव्हा एखादी आई हे प्रदूषित पाणी पिते तेव्हा तिच्या दुधातून हे घटक थेट बाळापर्यंत पोहोचत आहेत. जिथे जीव निर्माण होतो, जिथे माणसाची पुढची पिढी तयार होते तिथपर्यंत आज हे विष पसरत चालले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते आहे, अमृत कुंभातून आज विष पाझरते आहे का?